डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सनातन संस्थेचा साधक डॉक्टर वीरेंद्र तावडे याच्या तपासातून एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। तावडेला सनातनसाठी शस्त्र निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता असा दावा सीबीआयने केला। तसंच विदेशी शस्त्रांची आसाममधून खरेदी करण्याबद्दल तावडे आणि अकुलकर यांचा विचार सुरू होता। याशिवाय शस्त्रांच्या खरेदीतला पैसा उभारण्यासाठी लूटमार किंवा गैरप्रकार करण्याची देखील त्यांची तयारी होती। वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांच्यात 2008 ते 2013 दरम्यान ईमेलवरून संपर्क होता। त्याची कसून तपासणी झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। नागरिकांच्या सतर्कतेने ठाण्यात मोठी घरफोडी टळली आहे। चड्डी बनियन गँगने चोरीच्या इराद्याने ठाण्यातल्या रौनक पार्क सोसायटीत प्रवेश केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसलाय। तसंच ही गँग चोरीच्या आधी कशा प्रकारे शक्कल लढवते हे देखील सीसीटीव्हीत कैद झाला। ठाण्यातल्या वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रौनक पार्कमधल्या पीविंगमध्ये रविवारी रात्री चड्डी बनियन गँगने प्रवेश केला। त्यावेळी फ्लॅट धारकांचे दरवाजे बाहेरून लावून घेतले, तसंच दरवाजाच्या दुर्बिणीला चिकटपट्टी देखील लावली। मात्र दार तोडण्याचा आवाज ऐकताच रहिवाशांना शंका आली आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांना इंटरकॉमवरून माहिती दिली। सुरक्षा रक्षक येत असल्याची कुणकुण लागताच या चोरट्यांनी धूम ठोकली। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून 2 सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली। समतानगर परिसरातल्या प्रशांत चमके या अवैध दारू विक्रेत्यानं इमरतलाल राणा आणि पुरणलाल राणा या 2 सख्ख्या भावांची हत्या केली। या हत्येविरोधात संतप्त जमावानं पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केला। त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्याचे पोलीस सामान्य नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी आहेत की गुंडांच्या रक्षणासाठी असा प्रश्न पडला आहे।